श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात? मस्त ना? श्रावण दीप अमावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला. श्रावण महिना आला म्हणजे ना खूप भारी वाटते, कारण सण आले म्हणजे उत्साह आला म्हणजे खूप सगळं आनंदी वातावरण असतं. आणि मीही ठरवलं श्रावण महिन्यापासून आता व्हिडिओ तयार करेल म्हणून, कारण खूप दिवस झाले व्हिडिओ बंद आहे. पण चला बघूया कुठपर्यंत होतं आहे. तर चला मग आपण काय केलं, दीप अमावस्याची मी एक छोटासा व्हिडिओ केला आहे. आता खूप दिवस झाले बोलले नाही, तर थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं, समजून घ्या. मी काय केलं आहे, रात्री सगळे दिवे, जेवढे समाया दिवे होते का माझ्याकडे तेवढे रात्रीच घासले, स्वच्छ घासून स्वच्छ पुसून ठेवले. वातावरण खराब झालेले ना, आभाळ आलं ना की तांब्या पितळाची भांडे आहेत का ते काळे पडतात. त्यामुळे रात्री घासून आपल्या पितांबरीने घासून त्याला पुसून ठेवलं, फॅनखाली रात्रभर वाळून दिलं. आणि सकाळी देवपूजा हे आंघोळ वगैरे झाले की ना, देवपूजा झाली की मी असं हे केलं, छोटीशी तयारी केली, जशी होती तशीच माझ्याकडं. देवघराच्या पुढं न करता इकडल्या याच्यामध्ये केली, दुसऱ्या रूममध्ये, कारण देवघरासमोर खूप मग जाणं येणं होतं ना, त्यामुळं मी इकडं केली छोटीशी तयारी. त्यासाठी ना एक खाली कपडा पुसून घेतलं आहे सगळी फरशी, त्यावर चौरंग टेकला आहे, त्याच्यावर लाल कपडे टेकले, समोर एक पाट टेकला आहे, कारण की थोडंसं छान दिसावं म्हणून एकाच याच्यावर न करता. आणि माझ्याकडे जेवढ्या समय आहेत का त्या समया पण सेट करून घेतल्या सगळ्या. नुसतं एक ह्या मोठ्याल्या समय आहे माझ्याकडे, महालक्ष्मीसाठी असतात ना त्या समय आहेत माझ्याकडे, त्या पण हे करून घेतलं, ज्या 4 पार्टमध्ये खोलतात ना. आणि छोट्या पण आहे त्या माझ्या लग्नातल्या, त्या पण अशा छोट्या बसून घेतल्या सगळ्या बसून घेतलेत. आता सगळे जे दिवे होते का त्यांच्यात पण सगळ्यात जे छोटे छोटे दिवे होते, जे हे होते फुलवाती ओवाळायची, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या तुपात भिजवलेल्या फुलवाती का त्या ठेवल्यात, कारण दिवे म्हणजे वाती लावायचं त्याच्यात लावता येत नसतात म्हणून, नाही म्हणून. आणि हे जे मोठे मोठे होते का त्यात एक एक वात करून ठेवली. मी सगळ्या वाती नाही लावल्या, कारण की म्हणलं खूप होतील आणि सगळ्या वाती ही होतील, त्यासाठी मी जी एक एकच वात ठेवली. सगळ्यात ते जे फुलवाती होते त्याच्यात पण नंदादीपमध्ये पण वाती ओवून घेतल्या. त्या एका नंदादीपमध्ये खूप अवघड आहे, त्या नंदादीपमध्ये वाती भरवणं सगळे बघा. आता ते जे चौरंगण पाठ होतं का त्याच्यावर एक एक समय ठेवून घेतली, सगळे समय हळूहळू सगळे एक जागेवर ठेवल्यात. जसं होईल तसं केलं आहे, कारण आमच्याकडे नाही एवढी बरं पद्धत ही समया वगैरे म्हणजे दीप अमावस्या वगैरे करणं, पण असंच आवडतं मला जरा डेकोरेशनचं हे, त्यामुळं ना मी हे केले. सगळे दिवे वगैरे लावून सगळ्यात वाती भरवून हे केलं. सगळ्यात तेल घालून घेते, आता सगळीकडे तेल टाकते एक एक याच्यामध्ये. खूप हे होतं आहे ना, तेल पण मी थोडं थोडंच घातलं, कारण मी म्हटलं लय वेळ पण नाहीच हे होत. आणि त्या समया का ते खूप मोठ्याल्या, ज्या मोठ्या समय का त्यामध्ये ते एक एक पावशर तूप बसतं. आणि माझ्याकडे 2 असे पावलं आहेत, 2-2 पावले आहेत. मी अशीच घेतली होती अशा दुकानातून, तर ते पण ठेवून घेतले. म्हटलं काही फोटो वगैरे नसतो ना, त्यामुळे ते पावलं ठेवले. म्हटलं देवीचं पण हे असतं, पावलं हे देवीचं प्रतीक असतं म्हणून ते पावलं ठेवले. सगळीकडं फुलं, मी सकाळीच फुलं आणायला सांगितले, ते फुलं आणले. सगळीकडं गुलाबाचे याचे फुलं जे होते का ते टेकून घेतले. काही झेंडूचे समोरचे, ते झेंडूचे फुलं माझ्याच घरासमोर आहेत तेच घेतले. आणि आपला छोटासा देवाचा जे आंघोळीचा हे का देवगंगा आहे का त्याच्यात पण थोडंसं पाणी टाकलं. आणि त्यामध्ये छोटीशी अशी एक समय होती माझ्याकडे, ती टेकून घेतली, तिच्यावर फुलवात टेकली. आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या आहे का त्या पण अशा थोड्याशा पाण्यावर टाकून घेतल्या. आणि सगळ्या समया पेटवल्या. सगळी फुलवात ते पेटवली. छान दिसायला लागलं ना. खूप यांनी मेणबत्ती लावायला पाहिजे होती अगोदर, आणि मग लावायला पाहिजे होते, जे मी काड्याच्या पेटीनेच ठेवले. हे बघा असं डेकोरेशन दिसायला लागलं, छान दिसायला लागलं ना.
हो मस्त, मला तर खूप आवडले. तुम्हाला जरी आवडलं असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझा हा. थँक्यू.